नमस्कार, मी समाजसेवक प्रकाश कनोजे, नाशिक, महाराष्ट्रातून. अगोदर आपण न्यूज बघा आणि यावर मी आपलं मत सांगतो. या रिपोर्ट नंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर सर्वोच्च न्यायालयाने कामकाजाच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. त्यानुसार रजिस्ट्रीमधील 50% कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळणार आहे. न्यायाधीशांना कार पुलिंग करण्याचे निर्देश देण्यात आलेत. तर सोमवार आणि शुक्रवारच्या सुनावण्या ऑनलाईन होणार आहेत. संसाधनांची बचत आणि खर्च कमी करण्यासाठी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. आपण पूर्ण न्यूज ऐकली. एक गोष्ट लक्षात घ्या, मी न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध अजिबात नाही. मला फक्त न्यायाधीश महोदयांना हे सांगायचं आहे की मी आजपर्यंत पाहिलं राजकीय नेत्यांनी फक्त जनतेलाच उद्देशून सगळे कामं केलेले. तुम्हीच जे करायचं तुम्ही करायचं, आम्ही करणार नाही. आणि आज ती भूमिका न्यायाधीश साहेब आपण घेतली. आता तुम्ही म्हणाल ती कशी, तर आपण सांगितलं का बुवा सरकारी कर्मचारी वगैरे घरातून काही दिवस काम करायचे ऑनलाईन, त्याच्यानंतर गाडी 2 दिवस वापरायची नाही, असा आदेश आपण राजकीय नेत्यांना देऊ शकत होतात. विदेशी दौरे कॅन्सल करा, ऑनलाईन करा ना. होतं ना, कोरोना काळातला आपल्याला खूप चांगला अभ्यास आहे, लक्षात घ्या. आता मी एवढा शिकलेला नाहीये, आपण तर न्यायाधीश म्हटलं तर त्याचा प्रश्नच येत नाही. पण तुम्ही हा निर्णय त्यांनाही देऊ शकत होते ना. मंत्र्यांनी गाड्या वापरू नये, एक दिवस बुलेटवर यायचं, बाकी दिवस सापा घेऊन फिरायचं, हे योग्य नाही ना. संकट जर आलं तर सर्वांवर आलं ना, फक्त जनतेवरच का. तर त्याच्यामुळे न्यायाधीश महोदय, मला आपल्याकडे नम्र विनंती करायची आहे का आपण प्लीज असाच एक निर्णय या राजकीय नेत्यांना द्या. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे ऑनलाईन PIL ही समजा मी प्रकाश गिरधारी कनोजे, नाशिक, महाराष्ट्रातून, नरसिंह अपार्टमेंट, तिळबांडेश्वर मंदिर, पिनकोड नंबर 422001 आहे. ही माझी ऑनलाईन PIL आपण समजून दाखल करून राजकीय नेत्यांना पण असाच निर्णय द्यावा, ही माझी PIL समजा. आणि पूर्ण जनतेला माझी विनंती की माझी ही PIL न्यायाधीश पर्यंत न्या. काय हे फक्त आमच्यासाठीच का? तुम्हाला नियम नाही का? म्हणजे राजकीय नेत्यांनी उठायचं आणि सगळ्या जनतेलाच सांगायचं तुम्ही करा. न्यायाधीश महाशयांनी उठायचं आणि सगळ्या जनतेलाच सांगायचं तुम्ही करा. अहो, मग यांनी काय करायचं? आमचे कष्टाचे पैसे उडवायचे का? असं जर वाटत नसेल, अन्याय हा जिवंत राहिला पाहिजे, तर हा एक निर्णय हा त्यांच्यासाठी पण झाला पाहिजे. आणि माझी सगळ्या जनतेला विनंती आहे, प्लीज हा व्हिडिओ कमेंटसह पुढे पाठवा, म्हणजे याच्यावर लगेच कारवाई होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.